नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। बऱ्याचदा आपल्याला नाश्त्यासाठी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो। काही मुले तर खाण्यासाठी खूप त्रास देतात। अशा वेळेस आईला वाटते आपल्या मुलांनी काहीतरी खावे। यासाठी मी आपल्याला एक वेगळीच रेसिपी दाखवणार आहे, पक्ष्यांचे घरटे। नाव वेगळे वाटले तरी हा खाण्याचा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे हा व्हेज पदार्थ आहे। नॉनव्हेज खाणाऱ्यांनाही हा पदार्थ पाहूनच खूप आवडेल। याची चवही खूपच छान क्रिस्पी लागते। चला तर मग पक्ष्यांचे घरटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। यासाठी आपण घेतले आहे उकडलेले बटाटे, किसलेले पनीर, कॉर्नफ्लॉवर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, चाट मसाला, मिरपूड, शेवया, तेल, कोथिंबीर। सगळ्यात अगोदर आपण शेवया हाताने अशा बारीक करून घेऊ। या शेवया आपण रवा व गव्हाचे पीठ यापासून बनवून आणले आहे। तुम्ही बाजारामध्ये मिळणाऱ्या खीर बनवायच्या शेवयाही वापरू शकता। शेवया बारीक करून घेतल्यात। आता बटाटे किसणीने एका बाउलमध्ये असे किसून घेऊ, म्हणजे बटाटे छान एकसारखे स्मॅश होतात, त्यामध्ये तुकडे राहत नाहीत। बटाटा किसून झालाय। यातील एक बटाट्याचा किस अंडी बनवण्यासाठी बाजूला ठेवायचा। राहिलेल्या बटाट्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे। कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता। त्यानंतर चवीपुरते मीठ, थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर, चाट मसाला, मिरपूड टाकून हाताने सगळे जिन्नस एकजीव करायचे। कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा बाइंडिंगचे काम करतो, तसेच त्यामुळे घरट्याला क्रिस्पीपणाही येतो। असा गोळा बनवून घ्यायचा। कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, बोटांना आणि हाताला लावायचे, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही। किंवा कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तेल हाताला लावले तरी चालेल। सगळे गोळे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे, म्हणजे हात सारखे खराब होणार नाहीत। एक गोळा घ्यायचा, कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवायचा आणि आपण पुरणपोळीसाठी जशी कणकेची पारी बनवतो तशीच अंगठ्याच्या साहाय्याने पारी किंवा वाटी बनवायची। तुम्ही पाहू शकता किती छान पारी तयार झाली आहे। ही पारी सुईची न ठेवता उलटी पालथी घालायची, म्हणजे पारीचा आकार चेंज होणार नाही। तुम्हाला मी अजून एक पारी बनवून दाखवते। अंगठ्याने जरा खोलगट आकार द्यायचा। सगळी घरटी बनवून झालीत। या घरट्यांना आपल्याला शेवया चिकटून घ्यायच्यात। यासाठी आपण स्लरी बनवून घेऊ। त्यासाठी 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, त्यामध्ये थोडे पाणी टाकायचे व गुठळ्या फोडून घ्यायच्या। आणि अशी पातळ स्लरी बनवायची। स्लरी किती पातळ असावी ही ओळखण्याची दुसरी पद्धत अशी की चमचा मिश्रणात बुडवून उलटा करायचा आणि बोटाने अशी लाईन ओढायची। तुम्ही पाहू शकता लाईन ओघळली नाही पाहिजे अशी स्लरी करायची। या स्लरीमध्ये आपल्याला घरटी बुडवून घ्यायची आहेत, म्हणजे याला शेवया चिकटतील। स्लरीमधून घरटे असे निथळून घ्यायचे आणि शेवयाने त्याला कोट करायचे। शेवयामध्ये घरटी बुडवली की त्याचा आकार बदलतो, ती चपटी होतात, पण गोंधळून जायचे नाही। घरट्याला परत हाताने अशा प्रकारे आकार द्यायचा, जरा खोलगट करायचे। पाठीमागच्या साईडनेही शेवया लावून घ्यायच्या आणि घरटे प्लेटमध्ये असे पालथे ठेवायचे, म्हणजे त्याचा आकार बिघडणार नाही। तुम्हाला मी अजून एक घरटे कोट करून दाखवते।
अशीच सगळी घरटी कोट करून घ्यायची. घरटी करताना तुटले तरी परत त्याला असा आकार द्यायचा. आपली सगळी घरटी आता शेवयांनी कोट करून झालीत. त्यांना सेट होण्यासाठी 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे ती आकार सोडणार नाहीत. आपली घरटी सेट होईपर्यंत आपण आता अंडी बनवून घेऊ. मी तुम्हाला 2 प्रकारची अंडी बनवून दाखवते. पहिल्या प्रकारामध्ये जी मुले अजिबात तिखट खात नाही त्यांच्यासाठी आपण बिन तिखटाची अंडी बनवणार आहोत. यासाठी आपण सुरुवातीला जो एक बटाटा ठेवला होता त्यातील अर्धा बटाटा घ्यायचा. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडा चाट मसाला व किंचित मिरपूड टाकायची व हाताने छान एकजीव करून छोटी छोटी अंडी बनवायची. आता आपण दुसऱ्या प्रकारची थोडीशी लालसर व तिखट अंडी बनवूया. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे किसलेला बटाटा, किसलेले पनीर, एक चमचा कॉर्नफ्लॉवर, चवीपुरते मीठ, चाट मसाला, थोडीशी मिरपूड, थोडीशी लाल मिरची पावडर. हे सगळं एकत्र करून त्याचा गोळा बनवायचा व त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे. ही झाली आपली तिखट अंडी. ही आपली मसाल्यावाली तिखट अंडी. ही साधी बिन तिखटाची अंडी. ही फ्राय नाही करायची, तिखट अंडी फ्राय करायची. 10 मिनिट होऊन गेलेत. आता आपण आपली घरटी सेट झाली का ते पाहूया. तुम्ही पाहू शकता घरटी छान सेट झालेत. आता घरटे सुईचे ठेवले तरी आकार बदलत नाही. आता आपण सगळी घरटी सुईची करून घेऊ. घरटी आपण आता फ्राय करूया. सुरुवातीला तेल मोठ्या गॅसवर छान कडकडीत गरम करून घ्यायचे व नंतर गॅस कमी करायचा. तेलामध्ये घरटी अलगद सोडायची. 2-3 मिनिट अजिबात घरटी हलवायची नाहीत, नाहीतर शेवया घरट्यापासून वेगळ्या होतील. 2-3 मिनिटांनंतर घरटी अलगद उलटून घ्यायची. घरटी फुगल्यासारखी दिसतात, पण थंड झाल्यावर परत आतमध्ये जातील, पहिल्यासारख्या आकारात येतील. आता गॅस वाढवला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता आपल्या घरट्यांना किती सुरेख रंग आलाय ते. आता आपण घरटी तेलामधून बाहेर काढूया. जाळीचा झारा घ्यायचा व त्यावर घरटी निथळून घ्यायची. तेल निथळले की टिश्यू पेपरवर घरटी ठेवायची, म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल. राहिलेली घरटी आता आपण तळून घेऊ.
तिखट अंडी आता आपण फ्राय करून घेऊया। ही घरटी तुम्ही चमच्याने जरा अशी आतमध्ये दाबून घ्या, म्हणजे पहिल्यासारखा खोल आकार दिसेल। आता आपल्याला घरट्यांचे डेकोरेशन करायचे। त्यासाठी आपण घेतले आहे ही पांढरी अंडी, यांना आपण फ्राय नाही केलेले। ही तिखट व गोल्डन ब्राऊन अंडी फ्राय केलेली। कोथिंबीर, या कोथिंबीरीच्या बारीक काड्या आणि ही नागवेलीची छोटी पाने, ही आपण फक्त शोसाठी घेतली आहेत, खाल्ली तरी चालतील। घरट्यात सगळ्यात खाली कोथिंबीर टाकायची। त्यावर कोथिंबीरच्या काड्या, त्यानंतर नागवेलीचे पान साईडला उभे करायचे, त्यावर अंडी ठेवायची। आता आपले पक्ष्यांचे घरटे खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही हे घरटे दही, पुदिन्याची चटणी किंवा चिंचेची चटणी याबरोबरही खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या रजनी काळभोर किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।